प्रश्न क्रमांक 51 मध्ये पुढील दिलेल्या अंकांची माध्यिका काय असेल? माध्यिका काय असेल म्हणजे म्हणण्याचा अर्थ आपल्याला अंक दिलेले आहेत 2, 6, 5, 2, 4, 3, 6, 2, 4, 10, 12, 6, 3, 4 आणि 9 अशा प्रकारे काय दिलेले आपल्याला अंक दिले आहेत. त्याची माध्यिका काय असेल तर माध्यिका काय असेल म्हणजे म्हणण्याचा अर्थ आपल्याला याचा काय मांडणं आहे, चढता क्रम मांडणं आहे. चढता क्रम मांडणं आहे म्हणजे आता चढता क्रम मांडणे आहे तर मग चढता क्रमात जो मधला येईल त्याला काय म्हणू आपण माध्यिका म्हणू. मग त्याला ह्या अंकावर माध्यिका काय म्हणते तर माध्यिका म्हणजे आपल्याला काय करणार, मधातले दोन अंक काढणार आणि मधातले दोन अंकाची काय करणार आपल्याला बेरीज करणे आहे. तर जर हे अंक आपण क्रमशः मानतो म्हटलं तर मधातले दोन अंक येणार आपल्याजवळ 5 आणि 6. 5 आणि 6 किती होत्या, कारण याला कितीने भागाचं 2 न, कारण की दोन अंक म्हणतात याला जर का एकच अंक आला असता समजा 5 आला असता म्हणतात तर माध्यिका 5 असती, परंतु दोन अंक आले म्हणून त्याची बेरीज भागेला काय होणार 2 म्हणजे 11ची अर्धी काय होते 5.5 म्हणजे माध्यिका काय येणार 5.5. सारख्या लांबीच्या दोन रेल्वे गाड्या 36 किलोमीटर प्रति तास व 24 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे. एकाच दिशेने धावत आहे. वेगाने धावणारी गाडी हळू धावणाऱ्या गाडीला 18 सेकंदात ओलांडते तर प्रत्येक रेल्वेची लांबी किती? एकदम सोपा प्रश्न आहे पहा. तर इथं आपण लांबी म्हणजे पहिल्या रेल्वेची लांबी पकडू L1 आणि दुसऱ्या रेल्वेची लांबी पकडू L2. त्यानंतर ते किती किलोमीटर वेगाने धावत आहेत? 36 किलोमीटर आणि 26. ठीक आहे, म्हणजे S1 आणि S2 आणि गुणीला वेळ किती लागते समजा T. मग आता लांबी नेहमी काय होते, लांबीची नेहमी काय होणार बेरीज. दोन्ही एकाच दिशेनं धावत आहे म्हणून वेगाची काय होत असते वजाबाकी. जर का दोन्ही वेगवेगळ्या दिशेनं असते तर वेगाची झाली असते बेरीज. मग इथं लांबी आपल्याला माहित नाही म्हणजे पहिल्या रेल्वेची लांबी L1 पकडायची, दुसऱ्या रेल्वेची लांबी L2. पहिल्या रेल्वेचा जो वेग आहे तो दिलेला आपल्याला 36 किलोमीटर प्रति तास आणि दुसऱ्या रेल्वेचा वेग दिलेला आपल्याला 26 किलोमीटर प्रति तास आणि येले कितीनं भागा लागेल तुम्हाला 5/18 भागा लागेल गुणा लागेल गुणेला टी किती दिलेला वेळ दिलेला 18 सेकंदात ओलांडते म्हणजे इथे येणार 18. मग जर का आपण हे सोडवतो म्हटलं तर L1 अधिक L2 जसच्या तसा याची वजाबाकी केली किती आले 10 गुणेला 5/18 गुणेला 18. 18 आपले कटले म्हणजे L1 अधिक L2 म्हणजे L अधिक L म्हणजे किती होणार 2L. 10 गुणेला 50 म्हणजे 50 म्हणजे L म्हणजे किती येणार 50 भागेला 2 म्हणजे म्हणण्याचा अर्थ एका रेल्वेची लांबी किती येणार 25 मीटर. एका रेल्वेची लांबी येणार म्हणजे पर्याय क्रमांक B 25. 53 प्रश्न क्रमांक 53. तर एक व्यापारी 25% नफ्याने तांदूळ विकण्याचा दावा करतो परंतु तो बैमानी करून अशा वजनाचा वापर करतो जो खरेदी वजनाच्या 15% कमी आहे. तर व्यापाराचा जवळपास एकूण नफा किती टक्के होणार? जवळपास म्हणते. ठीक आहे, जर समजा आपली खरेदी किंमत माहीतच नाही आहे, कोणतीही जर वस्तूची तुम्हाला खरेदी किंमत माहीत नाही आहे तर आपण आपल्या मतानं नेहमी किती टक्के पकडायची? 100% पकडायची. ठीक आहे, म्हणजे किती रुपयाची वस्तू खरेदी करू, 1000ची करू, 1 लाखाची करू, कितीची वस्तू करू, पण ते आहे किती रुपये किती टक्केची म्हणणार तर 100%ची वस्तू आहे. तो ते 100%ची वस्तू 25% नफ्याने विकण्याचा दावा करतो म्हणजे 100ची वस्तू 25% नफा म्हणजे किती होणार 125ला विकणार. ठीक आहे, परंतु तो बैमानी करून 15% कमी वजनाचा वापर करतो म्हणजे 100%ची जी वस्तू आहे तो बैमानी करून 15% कमी वजनाचा वापर करतो म्हणजे 100चा वापर करायचा होता परंतु 15% कमीचा वापर करतो म्हणजे कितीचा वापर करतो 85चा. तर म्हणजे 85चा वापर करतो त्याला पाहिजे द्यायची किती होती 125 म्हणजे किती रुपयाचा नफा झाला त्याला इथं या ठिकाणी 40 रुपयाचा नफा झाला म्हणजे 85वर 40 रुपये नफा झाला म्हणजे 85वर त्याला 40 रुपयाचा नफा झाला टक्के पाहिजे गुणिला 100. ठीक आहे, आता आपल्याला जवळपास म्हटलं म्हणजे आता भागाकारता पूर्ण जाणार नाही, जवळपास म्हटलेलं आहे म्हणून याला जर का आपण भागतो म्हटलं तर 5 1 5 3 उरले 5 7 35 5 8 40 म्हणजे हे आपलं 800 भागेला किती होऊन आलं 17 आणि 800 भागेला 17 म्हणजे इथं होऊन आलं 17 चौक किती होते 68 उरून किती राहिले 12 म्हणजे किती झाले 120 17 7 119 म्हणजे जवळपास किती टक्के ते 47% म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजे कोणते ते 47%. प्रश्न क्रमांक 53 नाही 53 झाला. हा प्रश्न क्रमांक 54 म्हणते वर्गमुळात 2187 गुणेला वर्गमुळात 432 भागेला वर्गमुळात 324. पहा आता हे आपल्याला सोडवायचं, त्याचे वर्गमूळची तर संख्या डायरेक्ट निघत नाही. वर्गमूळची संख्या सरळ वर्गसंख्या तर कोणत्या दिलेल्या नाही आहे, मग वर्गसंख्या कोणत्या दिल्या नाही मग सरळ काय करायचं आपण याला भागाकार देऊ शकतो. भागाकार जर आपण देतो म्हटलं तर 4 1 4 4 8 32. ठीक आहे, 4 1 4 इथं 4 8 32 आणि 4 1 इथं 4 1 4 आणि 4 8 0 4 8 32 म्हणजे इथे याला 108. मग जर का अजून याला जर भागतो म्हटलं तर 9 1 9 9 9 81 9 1 9 9 2 18. ठीक आहे, मग आता याला जर का भागतो म्हटलं तर 9 1 9
9 × 9 9 दुनी 18, उरले किती 3, 9 चौक 36, उरले किती 2, 9 त्रिक 27. म्हणजे म्हणण्याचा अर्थ हे किती आले 243 वर्गमुळात 243 गुणिले वर्गमुळात किती आला 12. आता याचा आपल्याला वर्गमूळ काढणं आहे तर 243 म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो की बा 81 गुणिले 3 आणि इथं किती आले समजा आपल्याजवळ 12. मग 81चा वर्गमूळ किती होऊन आले 81 आणि हे गुणिले किती होईल 12 त्रिक 36. मग 81चा वर्गमूळ 9 आणि 36चा वर्गमूळ किती होईल 4 आणि 9 सक किती होऊन आले 54. म्हणजे पर्याय क्रमांक 4 54. क्रमांक 55 चैतालीने एक निश्चित उदाहरण म्हणजे उधार घेऊन 12.5% वार्षिक सरळ व्याज दराने 36 महिन्यात 19,800 रुपये होते तर उधार घेतलेली रक्कम किती म्हणते. मग पहा एक निश्चित रक्कम 12.5% दराने घेतली म्हणते 36 महिन्यासाठी. म्हणजे द सा दशे किती आहे भाऊ 12.5% आहे. 12.5% म्हणजे 12.5% म्हणजे म्हणण्याचा अर्थ एका वर्षाचा व्याज 12.5% आहे तर 36 महिने म्हणजे म्हणण्याचा अर्थ 3 वर्षाचा व्याज किती. मग एका वर्षात 12.5 तर 3 महिन्याचं किती होणार 12 त्रिक 36 आणि अर्धे केलं तर दीड म्हणजे 36 + 1.5 म्हणजे 37.5% काय होणार एकूण काय होणार व्याज होणार. ठीक आहे 37 एकूण व्याज होणार 37.5 म्हणजेच व्याज दिलेला आहे आपल्याला 19,800 मग 37.5 ले जर का आपण अपूर्णांकात रूपांतर करतो म्हटलं तर 37.5 ची किंमत होत असते आपलं 3/8. 37.5 ची किंमत किती होती आपली 3/8 होते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 8 रुपये हे काय झाली तुमची मुद्दल आणि 3 रुपये काय झाला तुमचा व्याज. 3 रुपये झाला तुमचा व्याज. मग 8 रुपये मुद्दल आहे 3 रुपये व्याज आहे म्हणजे 8 रुपयावर 3 रुपये व्याज आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 8 रुपयावर 3 रुपये व्याज म्हणजे 8 आणि 3 किती होणार 11 म्हणजे 11 रुपये काय तुमच्याजवळ अमाऊंट आहे आणि 8 रुपये काय तुमच्याजवळ मुद्दल आहे. कारण की आपल्याला 36 महिन्यात 19,800 रुपये होते म्हणते. म्हणजे महिन्याचा अर्थ 19,800 रुपये जे आहे हे काय आपल्याजवळ अमाऊंट आहे म्हणजे काय रास आहे असं म्हणू आपण. मग इथं या ठिकाणी मुद्दल आणि रास आपली मुद्दल किती दिलेली आहे इथं या ठिकाणी मुद्दल दिलेली आहे 8 आणि आपण रास किती काढली 11 आणि 11 म्हणजे आपल्याला किंमत किती दिली आहे 19,800 तर 1 म्हणजे किती जर का 11 1 11 11 8 88 म्हणजे किती झाले 1,800. मग 18 गुणिले 8 जर का 18 गुणिले जर का आपण 8 करतो म्हटलं मग म्हणजे आपली एक ची किंमत भेटली 1,800. मग आपल्याला मुद्दल पाहिजे मुद्दल किती आपल्याला 8 म्हणून 18 गुणिले 8 म्हणजे किती होणार 144 आणि 2 शून्य म्हणजे मुद्दल किती होती 14,400 रुपये काय होती याची मुद्दल होती. प्रश्न क्रमांक 57 मध्ये 100 रुपयाला 100 अंडे खरेदी केले व परिवहनच्या दरम्यान 20 अंडे तुटले व उर्वरित अंडे 1.20 प्रति अंड्याच्या दराने विकले तर नफा किती. पहा 100 रुपयाला 100 अंडे खरेदी केले म्हणजे खरेदी किंमत किती आहे 100 आणि किती अंडे खरेदी केले म्हणते 100 अंडे खरेदी केले. ठीक आहे परंतु काय म्हणते परिवहनच्या दरम्यान 12 अंडे काय म्हणते तुटले. परिवहनच्या दरम्यान 12 अंडे तुटले म्हणजे 100 मधून 12 अंडे गेले म्हणजे उरले किती 88 अंडे व उर्वरित अंडे म्हणजे हे काय झाले आपले उर्वरित. मग उर्वरित अंडे जे आहे ते 1 रुपया 2 पैसे 1 रुपया 20 पैसे या दराने विकले म्हणजे 88 अंडे प्रत्येक अंडा 1 रुपया 20 पैसे या दराने आपण काय केले विकले. 88 या दराने प्रत्येक अंडा 1 रुपया 20 पैसे या दराने जर का विकले तर त्याचा गुणाकार करतो म्हटलं म्हणजे 12 8 96 ची 6 8 आले 9 12 8 96. ठीक आहे 12 8 96 96 आणि 6 किती होऊन आले 102 किती झाले 102. मग 2 घरानंतर काय द्यायला लागणार आपल्याला 2 घरानंतर काय द्यायला लागणार आपल्याला पॉईंट द्यायला लागणार. मग 2 घरानंतर आपण नाही 1 मिनिट ठीक आहे गुणाकार करतो म्हणलं 12 8 96 ची 6 हा 12 8 96 ची 6 8 आले 9. ठीक आहे 12 8 96 96 किती होऊन आले 105. ठीक आहे मग आता इथं 2 घरानंतर आपल्या किती घरानंतर पॉईंट आहे हा शून्य ज्याचा दिलेला किती घरानंतर पॉईंट आपल्यावर आता 2 घरानंतर पॉईंट म्हणजे किती 105.60 रुपयाला त्यांनी विकले म्हणजे 100 रुपयाला खरेदी केले 105.60 रुपयाला त्यांनी विकले म्हणजे किती रुपये नफा झाला 5 रुपये 60 पैसे का नफा झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 5 रुपये 60 पैसे. पण नाही आपल्याला पर्याय दिलेले आहेत 10 62 30 48 तर 2003 आणि 5 4 7 6. तर पहा वर्ग संख्या असू शकत नाही याची एकमेव जबरदस्त ट्रिक सांगतो. कितीही मोठी संख्या असो जर तुम्हाला वर्ग संख्या आहे किंवा नाही आहे हे माहीत जर नसेल तर नेहमी लक्षात असू द्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 ठीक आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 असते हे कधीच वर्ग संख्या नसते म्हणजे नसते. कितीही मोठी संख्या असो ज्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 2 3 7 8 दिसणार म्हणजे ती कोणतीच कधीच वर्ग संख्या नसते. तर मग या दिलेल्या संख्येपैकी एकक स्थानी इथं 3 आहे म्हणजे हे कधीच वर्ग संख्या नाही आहे.
आहे ना, कधीचे वर्गसंख्या नाही आहे. मग असू शकते म्हणते नाही ना, मग असू शकते म्हणजे हे पण नाही आहे, हे पण नाही आहे, म्हणजे असू शकते म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय येणार 54 76 म्हणजे हे वर्गसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 60 जर एक 8 अंकी संख्येला 13 6 पी 5 7 8 5 ने भागले असता 15 ने पूर्ण भाग जाते तर पीचा कमीत कमी मान म्हणते. आता 15 न पूर्णपूर भाग जाते म्हणून 15 न प्रत्येकाला भाग देत बसायचा का नाही. तर 15चे जर का आपण असामायिक अवयव पाडतो म्हटलं म्हणजे किती 3 5 15. अजून किती गुणिला किती 15 होते. फक्त हे दोनच अंक आहे का 3 गुणिला 5 म्हणजे 15 होते आणि 15 गुणिला 15 म्हणजे 15 होते. मग 3 5 15. मग आता जर आपल्याला 5 म्हणजे म्हणण्याचा तर 5 नेही भाग गेला पाहिजे 3 ने भाग गेला पाहिजे. मग इथं एकक स्थानी 5 आहे म्हणजे 100% 5 न भाग जाणार म्हणून 5चा विषय निपटला. मग आता कोणा भाग गेला पाहिजे 3 न. आता 3 न भाग जासाठी 3ची कसोटी काय म्हणते दिलेल्या अंकाच्या बेरजेला जर का 3 न भाग गेला तर त्या संख्येला सुद्धा 3 न निश्चित भाग जातो. म्हणून पाहू आता आपण समजा आता 3 आपल्याला भाग द्यायचा हा 3 आहे कटला 3 दुनी 6 कटला 3 दुनी 6 कटला 3 दुनी 6 म्हणजे उरला किती 1. ठीक आहे उरला किती 1. मग हे किती झाले आपल्याजवळ इथं 1 उरला 8 ने किती झालं 3 त्रिक 9 म्हणजे आपल्याला उरले किती फक्त 5. मग 3 1 3 म्हणजे उरले किती 2. मग आता 2 मध्ये ह्या पीच्या ठिकाणी पीच्या ठिकाणी आपल्याला पर्याय जर का समजा आपण दिले पर्याय आपल्याला काय दिले आहे 1 3 2 आणि 4. ह्या 2 मध्ये पीच्या ठिकाणी काय ठेवावं लागेल का 3 न भाग जाईल. मग ह्या 2 मध्ये पीच्या ठिकाणी समजा आपण 1 ठेवला 2 ने किती होऊन आले 3 होऊन आले म्हणजे 3 न काय निश्चित भाग. जर आपण 3 जरी ठेवला तर 3 आणि 2 किती होते 5 म्हणजे भाग जाणार नाही. 2 आणि 2 समजा ह्या पीच्या ठिकाणी 2 ठेवले तर 2 आणि 2 किती होणार 4 म्हणजे भाग जाणार नाही. जर का समजा इथं 4 ठेवले तर 4 आणि 2 किती होऊन आले 6. 4 आणि 2 किती 6 भाग जाते. परंतु काय म्हणते लहानात लहान मान म्हणते. मग लहानात लहान मान 4 आणि 1 पैकी कोणता येणार 1 येणार. म्हणून पर्याय क्रमांक 1 1. एक विद्यार्थी परीक्षेत आवश्यक अंकापैकी 21% कमी अंक प्राप्त करतो आणि दुसरा विद्यार्थी आवश्यक अंकापैकी 147 अंक अधिक प्राप्त करतो. जर दोन्ही विद्यार्थ्यांच्या मिळवणाऱ्या अंकातील अंतर 40% आहे तर परीक्षा किती गुणांची होती. सोपी आहे. समजा ए नावाचा विद्यार्थी आहे जे काही अंक भेटणार होते त्याच्यापेक्षा तो 21% कमी 21 अंक कमी प्राप्त करतो आणि बी नावाचा विद्यार्थी आहे जेवढे काही अंक मिळणार त्याच्यापेक्षा तो म्हणजे पास होण्यापेक्षा तो 147 अंक जास्त मिळवतो. म्हणजे आता या दोघांतला काय म्हणते या दोघातील या दोन्ही विद्यार्थ्यांना मिळवणाऱ्या अंकातील अंतर किती आहे 40 रुपयाचा आहे. 40% किती टक्केचा आहे 40%. मग -21 पासून 147 पर्यंत आपल्याला यायचा म्हणजे दोघांची काय करायला लागणार आता बेरीज एक बेरीज आहे एक वजा बाकी आहे. दोघांची बेरीज किती 168 आणि 168 अंक म्हणजे किती टक्क्याचा फरक दिला आहे 40%चा फरक दिला आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ हे 40% म्हणजे किती अंक होणार 168. आणि पेपर म्हणा किंवा परीक्षा म्हणा पेपर नेहमी किती अंकाचा असतो 100 किती टक्क्याचा असतो 100%चा. 40% म्हणजे 168 तर 100% म्हणजे किती म्हणून 168 गुणेला 100 भागेला 40. 0 0 कटला 4 चौक 16 4 दुनी 8 42 गुणेला 10 म्हणजे किती होणार 420. म्हणजे परीक्षा किती गुणांची होती 420 गुणांची होती. म्हणजे पर्याय क्रमांक 4 420. क्रमांक 62 जर एका संख्येची विक्री किंमत हे 5/3 केली तर त्याला नफा हा त्याच्या 2 पट होतो तर टक्के नफा किती पहा. एका संख्येची विक्री किंमत किती केली म्हणते 5/3 पट केली. आल्या लक्षात. म्हणजे आता आपल्याला खरेदी किंमत माहित नाही आपण खरेदी किंमत समजा आपल्याला माहित नाही आपण सीपी पकडला. जर एका संख्येची विक्री किंमत 5/3 केली म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा इथं असा होणार जर का समजा 3 रुपयाला खरेदी केली असन हा ना विक्री किंमत कोणती येणार खालची 5/3 पट केली म्हणजे म्हणण्याचा अर्थ 3 रुपयावरून किती केली 5 केली. म्हणण्याचा अर्थ असा होते 5/3 पट केली म्हणजे 3 रुपयावरून किती केली 5 रुपये केली. म्हणजे विक्री किंमत इथं कितीनं वाढली 2 न वाढली. म्हणजे 3 रुपये विक्री किंमत होती 5/3 पट केली म्हणजे म्हणण्याचा अर्थ 3 रुपयाने विक्री किंमत किती केली 5 पट केली. म्हणजे 3 रुपयावर विक्री किंमत किती होती 5 झाली तर नफा हा त्याच्या दुप्पट होतो. म्हणजे नफा त्याच्या दुप्पट होतो. मग आता नफा माहित नाही नफा समजा आपल्याला समजा माहित आहे का पी नफा आहे म्हणजे 1 रुपया नफा आहे तर नफा हा त्याच्या दुप्पट होतो म्हणजे किती होऊन जाते 2 पी होऊन जाते. म्हणजे 1 रुपया नफ्यावरून नफा किती होऊन आला 2 पी होऊन आला. म्हणजे 1 रुपया नफा होता नफा 2 रुपये होऊन आला म्हणजे किती रुपये नफा वाढून आला 1 रुपयाचा नफा वाढून आला. आणि हा 1 रुपया नफा म्हणजे किती रुपये वाढून आली 2. हे 1 रुपया नफा म्हणजे विक्री किती टक्क्याची किती रुपयाची वाढून आली 2 रुपयाची. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 1 रुपयावर 2 रुपये विक्रीचा नफा होऊन आला तर टक्के म्हणजे 100 वर किती जाऊन 100 गुणिला 200 म्हणजे किती होणार 200%. 200%चा काय होणार नफा होणार. संत्रे खरेदी करतो आणि विकताना 12 संत्रे 74 रुपयामध्ये विकतो तर शेकडा नफा किंवा तोटा किती पहा. एक दुकानदार काय म्हणते 50 रुपयामध्ये 100 संत्रे खरेदी करतो. म्हणजे इथं आपण पकडू वस्तू
आणि इथं समजा 50 रुपयामध्ये 100 संत्रे खरेदी करतो. इथं लिहू आपण रुपये आणि इथं काय लिहू आपण वस्तू. तर 50 रुपयामध्ये किती संत्रे खरेदी करतो? 10 संत्रे खरेदी करतो आणि विकताना 12 संत्रे 74 मध्ये विकतो. 12 संत्रे 74 रुपये म्हणजे रुपये इथं येणार आणि संत्रे कुठे येणार म्हणजे वस्तू कुठे येणार? इकडे येणार. ठीक आहे, थोडं म्हणजे दुसरा जो पार्ट आहे तो उलटा दिलेला आहे. तर 50 रुपयामध्ये 10 संत्रे विकतो आणि 74 रुपयामध्ये 12 संत्रे विकतो. तर नफा किंवा तोटा किती म्हणते? तर नेहमी लक्षात ठेवा, इथं रुपयाच्या वरती नेहमी काय असणार? खरेदी किंमत असणार आणि वस्तूच्या वर नेहमी काय असणार? विक्री किंमत असणार. म्हणून पहा, आता याचा काय करायचा? तिरपा गुणाकार. 50 गुणिला 12. ठीक आहे, 12 पंच 60 म्हणजे 600. ठीक आहे, 74 गुणिला 10 म्हणजे किती? 740. म्हणजे म्हणण्याचा अर्थ तो 600 रुपयाला संत्री खरेदी करतो आणि विकताना 740 रुपयाला विकतो. म्हणजे नफा किती रुपयात झाला? 140 रुपयाचा काय झाला नफा? मग हा 140 रुपयाचा नफा झाला, हा कायच्यावर झाला? 600 रुपयावर. म्हणजे 600 रुपयाला खरेदी गुणाला 740 ला विकून म्हणजे 140 रुपये नफा झाला. म्हणजे नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीवरच होते. मग 600 रुपयाला त्यानं वस्तू खरेदी केली, 740 ला विकली म्हणजे 140 रुपये काय झाला? नफा झाला. 600 वर तर 100 वर किती गुणिला 100. ठीक आहे, आता जर का भागाकार करतो म्हटलं 2 शून्य 2 शून्य कटले. याला जर का वागतो म्हटलं 2 6 2 7 14 0 0 म्हणजे 70/3. 70/3 म्हणजे 3 दुनी 6 उरला 1. ठीक आहे, 3 त्रिक 9. पुन्हा उरले किती? 1 म्हणजे 23.1/3% काय होणार? नफा होणार. मग 23.1/3% म्हणजे नफा. पर्याय क्रमांक 3 23.1. 64 प्रश्न क्रमांक 64. एका संख्येची 5 पट मधून त्या संख्येची 13/8 पट कमी केली तर त्या संख्येचा तिप्पटपेक्षा 15 जास्त मिळतात, तर ती संख्या कोणती? पहा. एका संख्येच्या 5 पट मधून एक संख्या माहित नाही म्हणजे समजा ते संख्या आहे समजा x. एका संख्येच्या च्या म्हणजे गुणिला 5 पट, एका संख्येच्या च्या म्हणजे गुणिला 5 पट मधून त्या संख्येची म्हणजे x ची किती? 13/8 पट. 13/8 पट काय केली? वजा केली म्हणजे काय केली? तो वजा. एका संख्येच्या 5 पट मधून त्या संख्येची 13/8 केली, काय केली? वजा केली. तर त्या संख्येच्या तर म्हणजे बरोबर, तर त्या संख्येच्या म्हणजे कोणाच्या? एक्सच्या, तर त्या संख्येच्या तिप्पटपेक्षा 15 ने जास्त, त्या संख्येच्या तिप्पटपेक्षा 15 ने जास्त म्हणजे अधिक काय होणार? 15. ठीक आहे, आता आपल्याला हे सोडवायचं आहे. तर आपल्याला हे सोडवताना पहा, 5 गुणिला x म्हणजे 5x वजा 13 गुणिला x म्हणजे 13x/8. 3 गुणिला x म्हणजे 3x अधिक 15. मग याचा जर का गुणाकार करतो म्हटलं तर पहा, 8 पंच किती होणार? 40 वजा 13x भागेला काय होणार? 8 बरोबर इथे येणार 3x अधिक 15. ठीक आहे, मग 40x मधून 13x जर का आपला गेला, मग समजा 10 मधून 3 गेले किती उरले? 7. 2 मधून गेले 27. x छेद किती उरले? 8 बरोबर इथे 3x छेद किती होणार आपल्याजवळ? 15. ठीक आहे, मग हा आता याच्या वजाबाकी केली 27/8 उरला. मग आता हे 3x काय करला? याच्यातून पुन्हा आपल्याला काय करायला? वजा करायला लागेल. पुन्हा जर का आपण वजा करतो म्हटलं तर 27x/8 वजा 3x. मग याचा पुन्हा इथं काही नाही म्हणजे 1 आहे. मग 8 किती झाले? 24 म्हणजे 27x वजा 24 भागेला 8. 27 मधून 24 गेले किती उरणार? 27x मधून 24x गेले किती उरणार? 3x छेद किती होणार? 8 बरोबर किती येणार? हे 15. हे 15 ज्याच्या तसे. मग हे 15 इकडे जाणार. ठीक आहे, मग हे 15 इकडे जाणार. 15 इकडे जाणार तर पहा, इथं 3x बरोबर 15 गुणिला 8x पाहिजे. मग इथं भागाकारात येऊन जाणार. 3 5 15 8 5 किती होणार? 40. म्हणजे x बरोबर किती येणार? 40. म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 65. 2ab हे 2 अंकी संख्या 45 आहे म्हणते. हे 2 अंकी संख्या बरोबर किती आहे म्हणते? 45 आहे म्हणते. जर एकक स्थानी b असेल तर a बरोबर काय? जर एकक स्थानी b म्हणजे कुठं? इथं b आहे म्हणजे हा एकक स्थान काय? b आहे. म्हणजे b ची किंमत किती दिली आपल्याला? 5. ठीक आहे, b ची किंमत दिलेली आहे 5. म्हणजे ह्या दोघांचा बेरीज वजाबाकी जे काही आहे करून 45 आले पाहिजे. म्हणजे b ची किंमत दिलेली 5 म्हणजे 2a अधिक किती आला? इथं 5. मग इथं a च्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायला लागेल? 45 भेटणार. मग पर्यायामधून जर का आपण समजा a च्या ठिकाणी 10 ठेवतो म्हटलं म्हणजे 2 गुणिले 10 अधिक 5 म्हणजे 20. 20 आणि 5 किती होणार? 25. म्हणजे इथं 45 म्हणजे 10 येणार नाही. मग जर का पर्याय क्रमांक 3 जर घेतो म्हटलं 20 दुनी किती होणार? 40. 40 अधिक 5 म्हणजे किती? 45. म्हणजे इथं a च्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायला लागेल? 20. म्हणजे पर्याय क्रमांक 3 20. प्रश्न क्रमांक 66. प्रश्न क्रमांक 66. a बरोबर 5 b कॉमा b बरोबर c/8 तर a यास b यास c बरोबर किती? पहा. तर इथं आपल्याला a यास b यास c चं गुणोत्तर काढणे आहे. तर सगळ्यात पहिले काय करू? तर इथं पहा, हा 8 इकडे भागाकारात इकडे जाताना काय होणार? हा इकडे गुणाकारात म्हणजे हा 8 इथे येऊन जाणार. ठीक आहे, म्हणजे आता इथं काही नाही म्हणजे काय पुढं आपण a बरोबर 1 आणि b बरोबर काय येणार? 5.
ठीक आहे, कॉमा इथं 8b बरोबर सीच्या सोबत कोणी नाही म्हणजे सी बरोबर काय आपला सी किती येणार 1. मग इथं या ठिकाणी ए ची किंमत किती होते, ए ची किंमत होणार 5 आणि बी चे गुणोत्तर किती येणार 1. इथं बी ची किंमत येते 1 आणि सी ची किंमत येते 8. मग इथं कॉमन कोण आहे, बी आहे, म्हणजे बी कॉमन आहे म्हणजे बी ले मनात लिहायला लागणार म्हणजे ए बी आणि सी. ए ची किंमत किती आहे 5 म्हणून इथं 5 लिहिले, बी ची किंमत 1 आहे म्हणून इथं 1 लिहिला, पुन्हा इथं बी ची किंमत किती आहे 1 आहे म्हणून 1 लिहिले आणि इथं किती आहे 8 आहे म्हणून 8 लिहिले. मग आता आता अशा वेळेस काय, जर का समजा तुमच्या मध्यपदाचं जर का गुणोत्तर समान असेल तर काहीच करायची गरज नाही, या संख्या जसच्या तशी लिहून ठेवून द्या 5 1 आणि 8. जर काही वेगवेगळं असतं तर मग गुणाकार केलं असतं, पण हे जर का समजा समान आहे तर संख्या जसच्या तशी लिहून ठेवून द्या म्हणजे 5 1 8 म्हणजे पर्याय क्रमांक 2 5 1 8. म्हणते एका चौरसाच्या मैदानाचे क्षेत्रफळ 196 चौरस सेंटीमीटर असून 2 पदरी तारेची कुंपण करण्यासाठी किती तार लागणार. आता मैदानाचे क्षेत्रफळ आहे म्हणजे 196, मग 196चा वर्गमूळ किती होऊन आला 4, आपला 196चा वर्गमूळ किती होते 14. तर मैदानाचे 2 पदरी, मग आता हा मैदान आहे टोटल, हा काय चौकोनी मैदान आहे, ठीक आहे, हा चौकोनी काय आहे चौरसाकृती मैदान आहे, म्हणजे एक बाजू 14ची म्हणजे 4 बाजू किती होणार 14 गुणिले 4 म्हणजे 56 आणि असे 2 पदरी कुंपण घालायचे, असे 2 पदरी कुंपण घालायचे म्हणजे 56 गुणिले 2 म्हणजे किती होणार 112 म्हणजे पर्याय क्रमांक 4 112. तर 1 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1, ठीक आहे, इथं 1 अधिक 3, ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा प्रश्न आहे. तर पहा याला बेसिक पासून जर करतो म्हटलं तर थोडं कठीण आहे, म्हणून मी तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगतो. पहा आता इथं शेवटचा अपूर्णांक पाहायचा, शेवटचा अपूर्णांक आपल्याला काय झाला 1/3 आणि इकडे किती अंक दिलेले आहेत 3 अंक, म्हणून हा 1/3 पहिले 1 आहे तर 1 लिहा आणि नंतर 3 आहे तर इथं 3 लिहा. इकडे शेवटी किती घर आहे 3 घर आहे तर 3 टीममध्ये 1 2 आणि 3. मग हे जर का सोडवतो म्हटलं तर पहा इथं काही नाही म्हणजे 1 आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे. मग काय करायचं याच्यासोबत गुणाकार आणि समोरचे हे जोडायचे, 3 1 3 आणि किती होणार 4, त्यानंतर 4 1 4 आणि 3 किती होणार 7, 7 1 7 7 आणि 4 किती होणार 11, 7 आणि 4 किती होते 11. मग आता इथं नेहमी लक्षात ठेवायचं इथं या ठिकाणी कोणताच अंक नाही आहे, इथं या ठिकाणी कोणताच अंक नाही आहे म्हणजे म्हणण्याचा उत्तर हे नेहमी 1 पेक्षा काय येणार कमी. जर का कोणता तरी एक अंक असता तर उत्तर काय असतं 1 पेक्षा जास्त आलं असतं, मग उत्तर काय येणार 1 पेक्षा कमी येणार. मग 1 पेक्षा जर का उत्तर कमी आणायचं असेल म्हणजेच आता पहा आता मग इथं या ठिकाणी काय होणार, इथं काय होणार हा काय होणार अंश आणि हा काय होणार आपला छेद, म्हणजे काय येणार 7/11. जर का समजा इथं समजा हा एक अंक असता तर मग काय झालं असतं, एक अंक असता तर मग काय झालं असतं 11/7 म्हणजे उत्तर काय असतं 1 पेक्षा जास्त. परंतु इथं अंक नाही म्हणजे उत्तर काय येणार 1 पेक्षा कमी, कारण की 7/11 म्हणजे म्हटलं म्हणजे उत्तर 1 पेक्षा कमीच येणार, 0 पॉईंट काहीतरी येणार. आणि जर का 11 7 भागतो म्हटलं तर 1 पेक्षा जास्त येणार, म्हणून काय असतं 1 असतं इथं काय असतं 1 पेक्षा जास्त, परंतु इथं 1 नाही म्हणजे उत्तर काय येणार 1 पेक्षा कमी येणार. प्रत्येक बाजू 10 मिलीमीटर असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ किती चौरस सेंटीमीटर असेल. तर पहा तर सगळ्यात पहिले आपल्याला मिलीमीटरचे काय करावं लागेल चौरस सेंटीमीटर करावं लागेल, म्हणजे 10 मिलीमीटर बरोबर होते 1 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे 10 मिलीमीटर होते 1 चौरस सेंटीमीटर, तुम्हाला माहित पाहिजे मिलीमीटर सेंटीमीटर डेसिमीटर. ठीक आहे मग आता घनाचे पृष्ठफळचं सूत्र काय ते घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले काय होते बाजूचा वर्ग. मग इथं 6 जसच्या तसे मग आपण बाजू किती काढली 10 mm ची बाजू सेंटीमीटर काढायची आहे, कारण की याच्यात सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे, म्हणून 1 काय आला तुमची बाजू आली 1 म्हणजे गुणिले काय ना 1 चा वर्ग येते 1 आणि 6 गुणिले 1 म्हणजे किती 6, म्हणजे पर्याय क्रमांक 2 चौरस सेंटीमीटर असेल म्हणजे किती 6. प्रश्न क्रमांक 79, एका जंगलात काही बदक व काही हरिण आहे, दोघांचे पायाचे मोजल्यास 86 भरतात आणि डोके मोजल्यास 28 भरतात, तर तेथे हरिणाची संख्या किती पहा. तर पहा एक सूत्र सांगतो, नेहमी पायांची संख्या निघणार, नेहमी पायांची संख्या बरोबर इथे येणार पाय भागेला 2 वजा काय होणार डोके. ठीक आहे आता पहा इथं या ठिकाणी पायांची संख्या किती दिलेली आहे मोजल्यास एकूण 86 भरतात, दोघांचे पाय मोजल्यास किती भरतात 86 भागेला 2. ठीक आहे वजा काय येणार डोक्याची संख्या किती दिलेली आहे आपल्याला 28, मग 86 भागेला 2 म्हणजे किती 43 आणि 43 मधून 28 गेले 43 वजा 28, 43 मधून 28 गेले किती उरते 15. म्हणजे नेहमी हे काय होणार आपल्याला पायांची संख्या कोणती नेहमी 4 पायांची संख्या आपल्याला काय भेटणार ह्या सूत्रात नेहमी काय भेटणार 4 पायांची संख्या भेटणार, म्हणजे 4 पायांची संख्या किती आहे 15 आणि 4 पायांचा काय हरिण विचारला म्हणजे हरिणाची संख्या किती आहे 15. आणि जर का विचारलं असतं मोर तर 28 - 15 केले ते काय भेटली मोरची संख्या भेटली असती. प्रश्न क्रमांक 82, दिलेल्या आकृती एकूण सरळ रेषा मोजा. पहा आता हे अशा प्रकारे आपल्याला आकृती दिलेली आहे, सरळ रेषा मोजणे आपल्याला. ठीक आहे आकृती काढून दाखवतो. ठीक आहे
अशा प्रकारे आकृती दिली. आपल्याला सरळ रेषा मोजायची, आपल्याला त्रिकोण किंवा चौकोन मोजायचे नाही, सरळ रेषा मोजायची आहे. तर पहा, तर सरळ रेषा मोजताना तर नेहमी लक्षात ठेवायचं VDH, ठीक आहे, म्हणजे व्हर्टिकल, त्यानंतर डायग्लोनल आणि काय म्हणतो आपण हॉरिझॉन्टल. म्हणजे म्हणण्याचा अर्थ जर का आपण मराठीत जर का आपण म्हणतो म्हटलं तर सगळ्यात पहिले म्हणू आपण उभी रेषा, उभी रेषा, आडवी रेषा आणि तिरपी रेषा, ठीक आहे. उभी रेषा, आडवी रेषा आणि तिरपी रेषा. तर उभी रेषा जर का आपण सगळ्यात पहिले पाहतो म्हटलं तर हे 1, हे 2 आणि 3 उभी रेषा किती झाल्या आपल्याजवळ 3. त्यानंतर आडवी रेषा आहे 1, हे 2 आणि हे पूर्ण इथून इथपर्यंत किती झाला 3, म्हणजे आडवी रेषा किती झाली 3. त्यानंतर आता आपल्याला पाहिजे तिरपी रेषा. तिरपी रेषामध्ये कोणतं येणार हे 1, त्यानंतर हे 2, ठीक आहे, त्यानंतर हे 3, त्यानंतर हे 4, त्यानंतर हे 5 आणि त्यानंतर हे 6, ठीक आहे. त्यानंतर हे किती झाल्या 6 झाल्या, ठीक आहे. आपल्या रेषा किती काढल्या आपल्याला 6 झाल्या. त्यानंतर हे झाल्या आपल्या तिरप्या रेषा 6, त्याच्या आणि तिरपी, ठीक आहे. या ठिकाणी उभी रेषा, आडवी रेषा आणि तिरपी रेषा. तर उभी रेषा आपलं ही रेषा राहिलेली आहे आपली एक अशी आणि अशी, ठीक आहे. उभी रेषा जर का आपण पाहायचं म्हटलं 1, 2 आणि 3 हे उभी रेषा झाल्या. आडवी रेषा 1, 2, 3, 4 आणि किती झाल्या 5. तिरपी रेष, तिरपी रेष किती येणार हे 1, हे 2, हे 3, हे 4, 5 आणि किती झाल्या 6, ठीक आहे. मग 5 आणि 3 किती झाल्या 8 आणि 6 किती झाल्या 14, म्हणजे एकूण रेषा किती येते 14. आणि वर फेकले असता जास्तीत जास्त 2 काटा मिळवण्याची संभावना किती. 2 काटा, एक काय म्हणतो आपण काटा आणि दुसरा काय असते छापा, ठीक आहे. काटा, ठीक आहे, काटा समजा आपण गावरानी भाषेत लिहितो म्हटलं इंग्लिशमध्ये काटा. त्यानंतर छापा CHA, ठीक आहे, PA छापा. मग छापामध्ये काय येते H आणि काटामध्ये काय येते T. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काटाचा अर्थ काय होते टेल आणि H म्हणजे छापाचा अर्थ काय होते हेड, ठीक आहे. तर 2 नाणे वर फेकले असतात, 2 नाणे वर फेकले तर सगळ्यात पहिले एक तर येणार, एक तर छापा छापा येणार किंवा काटा काटा येणार, ठीक आहे. किंवा एक वेळा छापा आणि एक वेळा काटा येणार किंवा एक वेळा काटा आणि एक वेळा छापा येणार. तर जास्तीत जास्त 2, मग जास्तीत जास्त 2 म्हणजे कमीत कमी 1 पण चालते. मग जास्त म्हणजे एकूण संभावना किती झाल्या 4, एकूण संभावना झाल्या 4, जास्तीत जास्त 2 म्हणजे 1 पण चालते. म्हणजे ह्या 2, 3, ठीक आहे. म्हणजे हे 2 पैकी हे काय झाली, हे एक संभावना, हे पुढची एक संभावना आणि एक पुढची एक संभावना, म्हणजे टोटल संभावना किती झाल्या 3. म्हणजे 4 पैकी किती संभावना झाल्या 3 संभावना झाल्या. एका रांगेत मुलांच्या एका रांगेत ए हा डावीकडून, मुलांच्या एका रांगेत ए हा डावीकडून 10वा आहे. समजा ए जर का मोजतो म्हटलं तर ए हा डावीकडून कितवा आहे 10वा आहे आणि बी हा उजवीकडून 9वा आहे, बी हा उजवीकडून 9वा आहे. जर त्या दोघांनी आपली जागा आपसात बदलली तर ए हा डावीकडून 15 होतो. ए हा डावीकडून समजा ए उठून इथं आला आणि बी उठून इथं आला, जागा आपसात बदलली तर हे ए हा डावीकडून किती होऊन आला 15, म्हणजे 10 वरून इथं किती होऊन आले 15 होऊन आले. म्हणजे म्हणण्याचा अर्थ मधात किती व्यक्ती येणार 1, 2, 3, 4 आणि किती झाले 5, म्हणजे मधात व्यक्ती किती झाले 4, ठीक आहे. मग आता एकूण जर का आपण व्यक्ती मोजतो म्हटलं एकूण व्यक्ती मोजायचे आहे. म्हणजे ए हा इकडून किती होता 10वा, ठीक आहे. ए हा इकडून 10वा होता, मधात व्यक्ती किती झाले 4, म्हणजे 10, 11, 12, 13, 14, ठीक आहे. इकडून ही व्यक्ती किती आहे 9, 14 आणि 9, 14 अधिक 9 म्हणजे किती झाले 23, म्हणजे एकूण रांगेत व्यक्ती किती आहे 23. 88 एका गावामध्ये परस्पर स्थानिक स्थानाची माहिती वाचून रेषेवर येणारे गाव दर्शविणारा पर्याय निवडा म्हणते. तर पहा, F हा डीच्या पश्चिमेला 1 किलोमीटर आहे, ठीक आहे. इथं जर का आपण दिशाज्ञान पाहू उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. F हा डीच्या पश्चिमेला 1 किलोमीटर आहे. F जो आहे हा डीच्या पश्चिमेला, डी इथं आहे समजा, डीच्या पश्चिमेला 1 किलोमीटर अंतरावर आहे. F हा डीच्या पश्चिमेला 1 किलोमीटर अंतर आहे. बी ईच्या पूर्वेला, बी ईच्या पूर्वेला म्हणजे बी आणि ई कुठे दिलेलं म्हणजे राहू द्या. पुढे चला ए ईच्या, ए ई कुठे दिलेलं राहू द्या. मग तर सी ए दिलेले म्हणजे राहू द्या. मग काय म्हणते डी ईच्या दक्षिणेला 1 किलोमीटर आहे. डी जो आहे तो ईच्या दक्षिणेला आहे म्हणते, म्हणजे ई समजा इथं येणार आणि ईच्या दक्षिणेला कोण आहे म्हणते डी, किती किलोमीटर आहे 1 किलोमीटरवर आहे. मग पुढे जर का अजून जातो म्हटलं तर पहा, पुन्हा जर दुसऱ्या क्रमांकावर येतो म्हटलं तर बी ईच्या पूर्वेला, बी जो आहे तो ईच्या पूर्वेला, ईच्या पूर्वेला कोण आहे म्हणते बी, बी ईच्या पूर्वेला 1 किलोमीटर आहे. बी ईच्या पूर्वेला 1 किलोमीटरवर आहे, ठीक आहे. मग पुन्हा ए ईच्या उत्तरेला, ईच्या उत्तर, ईचं उत्तर कुठे येणार इथं, ईच्या उत्तरेला कोण आहे म्हणते ए 1 किलोमीटर अंतरावर आहे. सी एच्या पूर्वेला, सी एच्या पूर्वेला म्हणजे एच्या पूर्वेला कोण आहे इथं सी आहे. तर एका रांगेत येणारे, तर एका रांगेत येणारे कोण आहे ए, ई आणि डी, म्हणजे पर्याय क्रमांक 4 ए, ई आणि डी. 2च्या दिलेल्या ठोकळ्यात 2च्या विरुद्ध कोणता अंक येईल. ठोकळा आपण काढला, याच्यात 2च्या विरुद्ध कोणता अंक येणार म्हणते 2च्या विरुद्ध, ठीक आहे. पहा
इथं 2च्या विरुद्ध कोणता अंक येणार, तर आपल्या ठोकळ्यात अंक दिला 1, 5 आणि 2 आणि 2, 3 आणि 5. आता विरुद्ध म्हटलं म्हणजे जो विरुद्ध असेल तो कधीच समोरासमोर दिसणार नाही. जर आपण पर्यायाचा विचार करतो म्हटलं 3, 4 आणि 6 आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. मग विरुद्ध म्हटलं म्हणजे विरुद्ध जो असते तो कधीच समोरासमोर दिसत नाही. म्हणजे 2च्या विरुद्ध आपल्याला म्हणते 2च्या सोबत कोण आहे, 5 आहे. म्हणजे 5 हा कधीच विरुद्ध होणार नाही. ठीक आहे, विरुद्ध नसेल म्हणते ना, विरुद्ध नसेल 5 हा कधीच विरुद्ध होणार नाही, म्हणजे सोबती आहे. ठीक आहे, 1 म्हणजे 5 ऑप्शन मध्ये नाही, 1ही नाही आहे, 1 पण विरुद्ध नाही आहे. त्यानंतर या 2 सोबत 5 आहे म्हणजे 5ही ऑप्शन मध्ये कोण आहे मग 3. मग 2च्या सोबतीले कोण आहे, 3 आहे. सोबतीले 3 आहे म्हणजे कोण आहे, विरुद्ध नाही आहे म्हणजे कोण नाही, विरुद्ध 3 नाही. जो विरुद्ध असते तो कधीच समोरासमोर दिसत नाही. मग 2च्या विरुद्धवाले कोणते अंक असणार, 4 आणि 6. परंतु विचारला काय, विरुद्ध नाही. मग विरुद्ध नसणारा कोणता अंक येते, 3. पाणी टंचाईमुळे घरी नळाला दर 5 दिवसांनी पाणी येते. 2 आठवड्यापूर्वी नळाला पाणी आले होते, तर यापुढे पुढचा नळ कधी येणार पहा. 14 दिवसापूर्वी नळ आले होते. दर 5 दिवसांना नळ येते. म्हणजे 5 आणि 5 किती झाले टोटल 10. 5 3 15 म्हणजे 14 पेक्षा जास्त होऊन जाणार. म्हणून आपण काय करू, दर 5 दिवसांना नळ येते म्हणजे 5 आणि 5 किती झाले 10. म्हणजे 14 दिवसापूर्वी आले होते म्हणते. म्हणजे मग कधी येणार, मग 5 दिवसांना, पुन्हा 5 दिवसांना, म्हणजे आता 10 दिवसापूर्वी येऊन गेले. म्हणजे 10 दिवसा अगोदर येऊन गेले. म्हणजे 14 मधून 10 गेले, मग उरले किती आपल्याजवळ 4. म्हणजे आता म्हणण्याचा अर्थ टोटल तर 5 दिवसानंतर येते. म्हणजे उरले किती दिवस आपल्याजवळ 4. मग 4 मध्ये किती जोडा लागेल की 5व्या दिवसामध्ये 4 मध्ये किती जोडा लागेल 1. म्हणजे 1 दिवस म्हणजे आजच्या नंतरचा 1 दिवस. मग आजच्या नंतरचा 1 दिवस म्हणजे कधी येणार, उद्या. म्हणजे उद्या काय येणार, नळ येणार. 5 वाजताचे 5 टोल पडल्यास 20 सेकंद लागतात, तर त्याच घड्याळात 9 वाजताचे 9 टोल पडल्यास किती सेकंद लागेल पहा. आता याच्यासाठी एक छोटंसं सूत्र आहे, तसंही करता येते पण सूत्र लक्षात ठेवून घ्या जर करायचं तर पहा. एका टोलसाठी लागणारा वेळ, एका टोलसाठी लागणारा वेळ, एका टोलसाठी लागणारा वेळ बरोबर एकूण वेळ भागेला एकूण टोल वजा 1. मग एकूण वेळ किती लागून आला, 5 टोलसाठी किती सेकंद लागते, 20 सेकंद. म्हणून 20 भागेला 5, 20 भागे एकूण टोल म्हणजे 5 वजा 1. 20 भागेला 5 म्हणजे किती झाले, 20/4. आणि म्हणजे एका टोलसाठी किती, म्हणजे 2 टोल मधले अंतर किती सेकंदचं आहे, 5 सेकंदचं अंतर आहे. तर 9 वाजताचे 9 टोल पडण्यासाठी 9 वाजताचे 9 टोल म्हणजे एकूण टोल लागणारे, एकूण टोल किती लागते, 9 टोल लागते. एकूण टोल किती लागते, 9. ठीक आहे, एकूण टोल 9 लागते. काय केला, 1 वजा केला. एकूण टोल 9 लागते, तिथून 1 वजा केला. 9 आणि किती झाले टोटल 8. आणि प्रत्येक 2 टोल मधला अंतर किती, 5 सेकंदाचा. म्हणून 8 टोलसाठी किती, 8 पंचे किती होणार, 40. म्हणजे पर्याय क्रमांक 2 40. 99 म्हणते 5 हा 2 पेक्षा लहान आहे, 4 हा मात्र 4 पेक्षा मोठा. 4 हा 2 पेक्षा लहान आहे मात्र 6 पेक्षा मोठा. 7 हा 6 पेक्षा मोठा आहे मात्र 5 व 4 पेक्षा लहान. तर सर्वात लहान कोण आहे. तर पहा, अशा प्रकारचे गणित करताना लहान मोठा, त्यानंतर जाडा पतला, गोडा काळा, श्रीमंत गरीब, अशा जर का याच्यात उल्लेख केला असेल, एक कमी एक जास्तचा उल्लेख असं केला असेल, तर नेहमी मांडणी अशा प्रकारे करायची. ह्या रेषा मांडून मांडणी केल्यास चुकते. लक्षात, ह्या रेषा म्हणून मांडणी केल्यास चुकते. म्हणून आता जे पद्धत सांगू त्या पद्धतीनं मांडणी करा, तुमचं 100% बरोबर येणार, चुकणार नाही. तर पहा, 5 हा 2 पेक्षा लहान आहे. 5 हा 2 पेक्षा लहान आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ 5 पेक्षा मोठा कोण आहे, 2. 5 हा 2 पेक्षा लहान आहे मात्र 4 पेक्षा मोठा. 5 हा 2 पेक्षा तर लहान आहे, परंतु काय म्हणते, 4 पेक्षा मोठा. म्हणजे 5 पेक्षा लहान कोण आहे, 4. ठीक आहे, 4 हा 2 पेक्षा लहान आहे. 4 हा 2 पेक्षा लहान आहे, बरोबर आहे. 4 हा 2 पेक्षा लहान आहे मात्र 6 पेक्षा मोठा. मात्र कोण म्हणते, 6 पेक्षा मोठा. 6 पेक्षा मोठा कोण, 4. म्हणजे 6 पेक्षा मोठा 4 म्हणजे म्हणण्याचा अर्थ 4 पेक्षा लहान कोण येणार, 6. 7 हा 6 पेक्षा मोठा आहे. 7 हा 6 पेक्षा मोठा. मग 7 हा 6 पेक्षा मोठा आहे म्हणजे 7 इथे येणार, इथे येऊ शकते, इथे येऊ शकते, इथे येऊ शकते. ठीक आहे, 7 हा 6 पेक्षा मोठा आहे मात्र 5 व 4 पेक्षा लहान. ठीक आहे, 7 हा 6 पेक्षा तर मोठा आहे, परंतु 5 व 4 पेक्षा लहान. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 7 इथे येणार नाही, 7 इथे येणार नाही. 4 पेक्षा लहान म्हणजे कुठे येणार, 7 इथंच येणार. ठीक आहे, तर सर्वात लहान कोण आहे, तर सर्वात लहान कोण उरून आला, 6. म्हणजे पर्याय क्रमांक 2 6.